नणंद भावजाईचे नाते म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. त्यांच्यातील वाद काही नवीन नाही, पण वहिनीसोबत वाद घालण्यापूर्वी नंदेने या गोष्टी लक्षात ठेवाव्या. वहिनी आणि नणंद यांचे नाते खास असते. दोघी सारख्याच वयाच्या असतील तर त्यांची चांगली मैत्रीही होते. पण कधीकधी असे घडते की नणंद आणि वहिनी यांच्यात मतभेद होतात आणि दोघींमध्ये नेहमी भांडणे होतात. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की दोघींनाही एकाच घरात राहणे कठीण होते. ही परिस्थिती सुरुवातीला सर्वात जास्त दिसून येते जेव्हा नवीन वहिनी घरात येते. वहिनी आणि नणंद या दोघींनाही एकमेकींना समजून घेणं खूप अवघड असतं. नव्या सुनेचा आपल्या नणंदेबद्दलचा अनुभव फार वाईट असतो. नंदेलाही वहिनीच्या आयुष्यात येणे आवडत नाही. त्याचबरोबर वहिनी आली म्हणजे आपले महत्त्व कमी होणार असा विचार नंदेचा चालू असतो. अशा परिस्थितीत प्रत्येक नंदेने आपल्या वहिनीसोबत वाद घालण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ही चांगल्या नात्याची सुरुवात असू शकते. वहिनी ही सुद्धा घरची मुलगी असते. वहिनीकडून अपेक्षा ठेवण्याआधी हे समजून घ्यावं लागेल की वहिनी ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या घरची मुलगी आहे. त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं तसंच काहीसं तिला देखील वाटत असेल. अशा परिस्थितीत मुलगी होण्यामागेही अनेक आव्हाने असतात. तुमच्याप्रमाणेच तुमची वहिनी देखील वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जात असेल. नवीन घर, नात्यासंबंधी अडचणी. तुमच्या वहिनीसाठी सर्व नवीन आहे, त्यामुळे तिला जुळवून घ्यायला वेळ लागेल. तुमच्या घरातील चालीरीती या वेगळ्या असतील तर तिला समजून घ्या. अशा परिस्थितीत कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे की नवीन नात्यामध्ये संबंध निर्माण करण्यासाठी वेळ लागतो. वेगवेगळे वातावरण, वेगवेगळ्या घरांच्या राहणीमानात आणि विचारात खूप फरक असतो. तुमच्या घरात ज्या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या जातात त्या वहिनीच्या घरी हलक्यात घेतल्या जात असतील. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या वहिनीच्या दृष्टिकोनात फरक दिसला तर तो तुमचा किंवा घरचा अपमान न मानता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्हालाही पुढे जाऊन दुसऱ्या घरी जावे लागेल, हे समजून घ्यावे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या परिस्थितीची कल्पना करू शकता तर तुमच्या मनात वहिनीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर नक्कीच तयार होईल आणि तुम्हाला वहिनीच्या स्वभावाबद्दल अधिक समजेल. नातं तयार व्हायला वेळ लागतो. कोणतंही नातं फार लवकर स्वीकारलं किंवा जुळवून घेतलं याचा अर्थ समोरच्या माणसाचा स्वभाव तसाच असावा असं नाही. अशावेळी वहिनींनाही वेळ द्या. कोणतीही घाई करू नका. नणंदसुद्धा कोणाची तरी वहिनी आहे. तुम्हाला जर असे वाटत असेल की ती सर्व गोष्टी आणि ॲडजस्टमेंटच्या गोष्टी फक्त नंदेसाठी आहे तर असं नाही आहे. नंदेलासुद्धा एक दिवस सासरी जावे लागते आणि नंतर तुम्ही देखील कुणाच्या तरी वहिनी असता. अशावेळी तुम्ही ही सिच्युएशनचा विचार करून पाहू शकता की ही गोष्ट प्रत्येक नणंद वहिनीच्या नात्यासाठी आहे.